जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ गुरुवर्य पिठले गुरुजी यांचे प्रबोधन आणि वंदनीय ब्रह्मतीर्थ मोरेदादा यांचा भक्ती संगम विवेचन ऐकूयात आजच्या स्वामी बोधात। स्वामी नामामृत यूट्यूब चॅनल, संचालक लक्ष्मीकांत शिंदे, संपर्क 8805 04 2311। आपल्या स्वामी नामामृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। ब्रह्मभूत मोरेदादांनी पिठले महाराज यांचा गुरु शिष्याचा संवाद आणि ब्रह्मभूत मोरेदादांची लाखो लोकांमधून केलेली शिष्याची निवड ही किती यथार्थ होती याबद्दलचे सविस्तर वर्णन आजच्या भागात केलं आहे। दिंडोरी परिसराबद्दल आणि दिंडोरीचा इतिहास। दिंडोरी ही साधू संतांच्या तपश्चर्याने पुनीत झालेली भूमी, त्याचप्रमाणे माता भगवती सप्तशृंगीच्या पायथ्याशी वसलेले दिंडोरी गाव आणि मोरे घराण्यामध्ये सुरू असलेली प्रभू रामचंद्रांची सेवा आणि असलेला आध्यात्मिक वारसा या पुण्याच्या जोरावर ब्रह्मभूत दादांच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि कार्य प्रचंड वायुवेगाने सुरू आहे। नमस्कार, मी लक्ष्मीकांत शिंदे, स्वामी नामामृत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। ब्रह्मभूत मोरेदादा आणि पिठले महाराज यांचा गुरु शिष्याचा संवाद आणि ब्रह्मभूत दादांचीच पिठले महाराजांनी केलेली निवड याच्या मागे काही आध्यात्मिक कारणे आहेत। ती कारणे अशी आहेत की दिंडोरी परिसर ब्रह्मभूत दादा यांचं गाव आणि दिंडोरीचा परिसर आहे, त्याला काही ऐतिहासिक वारसा आहे। त्याच्यामध्ये राजराजेश्वरी जी पार्वती माता आहे, जो सप्तशृंगी गड आहे, त्या सप्तशृंगी गडाचा इतिहास आहे आणि सप्तशृंगी गडावर भगवान मार्कंडेय ऋषींनी माता भगवतीच्या सांगण्यावरून जो सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला आणि जगाच्या कल्याणासाठी 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र जगाच्या कल्याणासाठी मार्कंडेय ऋषींनी आई भगवतीच्या आशीर्वादाने दिलेला आहे असा इतिहास। आणि त्याचप्रमाणे नवनाथांमधले प्रथम शिष्य भगवान दत्तात्रयांचे मच्छिंद्रनाथ, या मच्छिंद्रनाथ महाराजांनी ब्रह्मगिरी पर्वतावरून आणलेलं ब्रह्मवादिनी गोदामाईचं तीर्थ आणि त्या तीर्थाने माता सप्तशृंगीची केलेली महापूजा आणि आपल्या शाबरी विद्येचं कवित्व असेल किंवा सिद्धी असेल, त्या सिद्धीसाठी त्यांनी केलेला माता सप्तशृंगी गडाचा प्रवास हा ऐतिहासिक वारसा या परिसराला आहे। त्याचप्रमाणे दिंडोरी परिसरामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये कृष्ण नदी असेल, पराशरी नदी असेल, पितृवाहिनी नदी असेल, ज्या पितृवाहिनी नदीच्या तीरावरती भगवान परब्रह्म प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं म्हणजे राजा दशरथाचं श्राद्ध कर्म केलं अशी पितृवाहिनी नदी, त्याचप्रमाणे दिंडोरी परिसराच्या जवळ असलेला रामसेज किल्ला, त्याचप्रमाणे ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली ही दिंडोरी परिसरातील भूमी आणि अशा परिसरामध्ये वसलेलं हे दिंडोरीचं ठिकाण आणि मुळातच प्रभू रामचंद्रांची मोरे घराण्यामध्ये दादांची असलेली सेवा, असे बरेच कारण असल्यामुळे ब्रह्मभूत दादांची निवड किती यथार्थ होती याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। आणि याच परिसरामध्ये दादांनी हे स्वामींचं तेजोमय कार्य सुरू केलं आणि त्याचप्रमाणे दिंडोरी परिसराच्या जवळ असलेलं करंजी गाव, या करंजी गाव म्हटलं की भगवान दत्तात्रयांचा जो प्रथम आविष्कार आहे श्रीपाद श्रीवल्लभ, तर त्यांचं आजोळ म्हणजे त्यांच्या आईचं जन्मगाव हे करंजी हे गाव आहे, तेही दिंडोरीच्या काही जवळच्याच अंतरावर आहे। त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांचे 5000 अभंगाचं गायन करणारे जे पाटील भाऊ होते की ज्यांनी वयाच्या 6व्या वर्षी संत तुकाराम महाराजांचे 5000 अभंग गायले, असं झोपुळगाव, हे झोपुळगावही दिंडोरीच्या काही अंतरावर जवळच आहे। त्याचप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज यांची जी समाधी आहे ती त्र्यंबकेश्वरला आहे आणि त्या समाधीजवळ जेव्हा झाडांचं जंगल वाढलं आणि इकडे पाटील भावांना संत निवृत्तीनाथांनी दृष्टांतात सांगितलं की माझ्या समाधीजवळचं जंगल तू साफ कर, असा काही जो काही वारसा आहे तो वारसा आणि
संत निवृत्तीनाथ महाराजांनी केलेला दृष्टांत आणि पाटील बुवांचं झोपुळगाव हे दिंडोरीच्या काही अंतरावर असेल आणि अशा संत ऋषीमुनींनी सर्व काही तपश्चर्या केलेली भूमी दिंडोरी असल्यामुळं त्या दिंडोरी गावातील एक सत्शिष्य पिठले महाराजांनी घडवला आणि दादांची यथासांग निवड त्यांनी केली। तर आजच्या भागामध्ये एवढंच बघूया। पुढील माहिती सविस्तर आपण पुढच्या अंकात बघू। तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्री स्वामी समर्थ।